मृणाली पिळणकर, तुम्ही पाहत आहात एलएस मराठी। घेऊयात बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। व्हीके सिंग यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली, आमदार अमोल मिटकरींचा आरोप। मी मुख्यमंत्र्यांना भेटून माळी कुटुंबियांच्या संरक्षणाबाबत बोलणार, मिटकरींची माहिती। नागपूरमध्ये आरटी प्रवेशाचा 1 किमीचा सरकारच्या निर्णयाला हायकोर्टाची स्थगिती। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थगिती। बंगळुरू दक्षिण येथील भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांच्याकडून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांना पत्र लिहून रेस्टॉरंट आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला एलपीजी पुरवठा सुरू ठेवण्याची त्यांची विनंती। जळगावच्या चोपडा शहरात उन्हाचा पारा वाढला, रुमाल टोपींच्या विक्रीला मागणी। येत्या काळात उष्णता आणखी वाढल्यास ग्राहकांची संख्या आणखी वाढेल, दुकानदारांना अपेक्षा। सांगलीच्या जात पंचायतीकडून कुटुंबाला बहिष्कृत, समाजात पुन्हा प्रवेश देण्यासाठी 5 लाख दंडाची मागणी करण्यात आल्याचा आरोप। सातारा जिल्ह्यात कबुतराला बर्ड फ्लूची लागण, संबंधित कबुतराला पुढील तपासणी आणि आवश्यक कार्यवाहीसाठी वन विभागाने घेतलं ताब्यात। विरार पूर्व स्टेशन परिसरात महिला ऑटो चालकाला बेदम मारहाण, पोलिसांसमोरच घटना घडल्याचा आरोप, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। नवी मुंबईत प्रियकराने ब्लॉक केल्याने तरुणीची चालत्या ट्रेनमधून खाडीत उडी, मच्छीमाराने जीवाची बाजी लावून संबंधित तरुणीला वाचवलं, पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू। दिल्लीतील साकेत कोर्ट परिसरात एका तरुणीवर काही मुलांनी केला हल्ला, मुलीने टीकेवर आक्षेप घेतल्याने चाकू हल्ला केल्याची माहिती समोर। इंदूरमध्ये बाणगंगाच्या भवानीनगर भागात घरावर पुनर्बांधणीचं काम सुरू असताना भिंतीचा खांब कोसळला, 2 जखमींवर उपचार सुरू। या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी।